हॅलो, कसे आहात सगळे? मजेत ना? नसलात तरी आता या मजेत, कारण 10वी द्यायची. यू हॅव टू फेस द म्युझिक. मला वाटतं या इलेक्शन्सच्या धामधुमी नंतर प्रिलिम्सचं पुढे मागे जाणं हे सगळं त्रासदायक झालेलं दिसतंय तुम्हाला सगळ्यांना. दिसतंय चेहऱ्यावरती. हो म्हणू नका, नाही म्हणू नका, काही म्हणायची गरज नाही. आणि मग आता गेट रेडी, गेट सेट गो. डेट लागली आहे, 10-15 दिवसच आहेत. त्याच्यात परत एकदा रिफ्रेश व्हा, सगळी तयारी परत करा आणि अटॅक. दुसरं काय म्हणू शकणार, अटॅकच ना. काय कसं चाललंय? गेलं वर्षभर घरातल्या सगळ्यांनी किंवा आजूबाजूचे नातेवाईक सगळ्यांनी पेडलं असेल ना. काय 10वी ना, काय 10वी झालाय का अभ्यास? होणार का नीट पास? जरा करा, विचार करा शांतपणाने आणि फेस. काय 10वी म्हणजे काय हाती घोडा पालखी काही वेगळं नाहीये. फक्त काय वर्षभराचा अभ्यास एकत्र करायचा. आपल्याला सेमिस्टरची लहानपणीपासून सवय झाली आहे, त्याच्यामुळे मागचं सगळं विसरून जायची अशी सवय झाली आहे. पण आता सगळं लक्षात ठेवून एकत्र अटॅक. दुसरा काही मोड नाहीये तुमच्याकडे अटॅक शिवाय. वाघ म्हटलं तरी खाणार आहे, वाघरू म्हटलं तरी खाणार आहे. बेटर तयार राहा मग परीक्षेसाठी. आणि आता ना तुम्हाला कंटाळा आला असेल, आय कॅन अंडरस्टँड, की अरे हे करू नको, ते करू नको, जंक फूड खाऊ नको, नकोच पाढा सगळ्यांनी मोठा लावला असेल, हो ना. आई बाबा तर आहेतच, पण त्याच्याशिवाय आजूबाजूच्या सगळ्यांना आपल्या 10वीचं टेन्शन खरं त्यांनाच असतं, की जसं काही तेच येऊन देणार आहेत आपला पेपर. खूप 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 मोठा बागुलबुवा केला असेल, असं झालं तर तसं होईल, तसं झालं तर तसं होईल. काहीही होत नसतं. जे सगळ्यांचं झालंय आतापर्यंत, लोक 10वी झाली आहेत की नाही, आणि ह्याच्या पुढेही होणार. त्याच्यामुळे हा बागुलबुवाचं भूत बाजूला ठेवा. आपोआप सगळं टेन्शन कमी झाल्यावरती फिकर नॉट, तुम्ही छानपैकी 10वी द्याल आणि व्यवस्थित पास व्हाल. सगळ्या सूचनांनंतर मनात असं येतं, अरे कशाला मी देतोय 10वी, हे काय आहे? पण ती जगराहाटी आहे. 10वी दिलीत ना, पहिला जो स्टेपिंग स्टोन आहे ना, तो तुम्ही नीट क्लिअर केलात ना, की तुम्हाला पुढच्या सगळ्या परीक्षा द्यायच्या. आणि आपल्याकडे काय असं अंबानींसारखा मुलगा शिकला नाही तरी चालणार आहे असा भाग नाहीये. आपल्याला शिकूनच पुढे काहीतरी करिअर करायचं. सॉफ्टवेअरमध्ये करा, मेडिसिनमध्ये करा, नाही तर अजून कशात करा. आता तर खूप सारे ऑप्शन्स आहेत. कॉमर्समध्ये वगैरे पण आहेत. इव्हन डिफेन्स सर्व्हिसेसचे ऑप्शन खूप चांगले आहेत. आपल्याला कुठेतरी पोचायचं तर आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. या सूचनांकडे शांतपणे देवानी दिलेल्या दोन्ही कानांचा उपयोग करून दुर्लक्ष करा. घ्या त्या डोक्यात की हे इम्प्लिमेंट करायचंय, पण त्याचा बागुलबुवा होऊ देऊ नका बाबांनो. हे बघा, आई बाबांशिवाय जे सूचना देत आहेत ना, ते पण सगळे आपलेच आहेत ना. काका असेल, मामा असेल किंवा शेजारी असतील. आपलं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगलं राहावं म्हणून ते सूचना देत आहेत. आता या घटकेला आपल्याला आजारी पडून चालणार आहे का? नाही. हे वर्ष तर अख्खं डिसेंबर पर्यंत पाऊस कोणी बघितला होता? आजी आजोबांना पण विचारा. पावसाचे 4 महिने, हे इथे डिसेंबर, ती आजारपण नेहमीची येतो पावसाळ्यात, तशी नेहमीची येतो आजारपण. सगळी वेगवेगळ्या साथी चालू आहेत, त्या पावसाने वैताग आणलाय. असं सगळं चालू असताना आपल्याला आजारी पडणं परवडणार नाही, कारण पण वर्षभर. आणि आपल्याबरोबर आपल्या आईबाबांनी पण डब्बा दे, सोडायला जा, अशी जी बॅकअप मदत आहे ती पण केली आहे ना. तर हे सगळे कष्ट वाया घालून चालणार नाहीये बिलकुल. साथीच्या रोगांपासून लांब राहायचं तर मॅक्झिमम वेळ घरात राहायला लागेल. आपला आहार सकस राहणे, काही प्रमाणात व्यायाम करणे, हे सगळं गरजेचं आहे. आणि दिवसाचं नियोजन आहे ना, ते आपलं आपण करायचं. म्हणजे मग आपल्याला ते कंपल्सरी कोणी केलं असं वाटत नाही. उठायची वेळ ठरवा, थोडा वेळ व्यायाम करा, थोडा वेळ मित्रांबरोबर हँगआउट करा, कारण त्याच्याशिवाय आपला दिवस जात नाही. खरं तर तुमचाच कशाला आमचाही जात नाही रे पोरांनो. दिवसाचं नियोजन मध्ये ना मैदानी खेळ ठेवा, म्युझिक, मित्रमंडळींबरोबर गप्पा, हे सगळं ठेवलं ना की तुम्ही फ्रेश राहा. मन प्रसन्न तर सगळं जग प्रसन्न. बरोबर. कंटाळलेल्या डोक्याने, कंटाळलेल्या मनाने अभ्यासाला बसायचं नाही, कारण तो कुठे जातो, इकडनं येतो, तळगाण्यातून निघून जातो. आणि भरपूर विश्रांती, म्हणजे विश्रांती घ्यायची खरं, नाही तर विश्रांती म्हणून गळत पडायचं आणि हातात मोबाईल असायचा. उपयोग काय त्याचा? नाही ना, बिलकुल उपयोग त्याचा
आणि या सगळ्यात अभ्यासाला दुर्लक्ष करा असं मी सांगत नाही, नाहीतर कन्व्हिनियंटली माझ्या लेक्चरचा तुम्ही फायदा करून आई बाबांना सांगा नाही आम्हाला आराम करायला सांगितलं. मी आराम करायला सांगत नाहीये, माइंड फ्रेश करायला सांग. या सगळ्यात आणखीन एक खूप खूप महत्वाची गोष्ट आहे, स्वतःची स्वतःला शिस्त लावा. घड्याळाकडे बघा आणि ती घड्याळ पाळा. त्याची वेळ जी आहे ना ती पाळा. नाही तर मग 2 तास झोपायला सांगितलं होतं ते 4 झाले तरी चालू आहे. नाही, एक 15 दिवस, 15 आणि किती 7-8 पेपर असतील तेवढे दिवस कळ काढा. मला माहिती आहे हे सांगणं सोपं आहे पण वागायला कठीण आहे. बट हीच तर खरी परीक्षा आहे. ती 3 तासाचा पेपर ही परीक्षा जगराटी म्हणून आहे, पण ही आपली परीक्षा आहे की आपण आपल्याला किती शिस्त लावू शकतो. आणि ही जी आत्ता लागली ना तर ती पुढेपर्यंत राहील. अदरवाईज मग BScच्या पेपर नाही तर मग चिठ्ठ्या चपाट्या हे असं आपोआप चालू होतं इतरांचं बघून, जे आपल्याला नकोय. एकदा कॉपी करताना पकडलं गेलो की तो पुढचा कायमचा शिक्का लागतो आपल्याला, जो आपल्याला बिलकुल नकोय. तुम्ही सांगा आता आपण जर पहिल्या दिवशीपासून अभ्यास केला मॉडरेट, आय डोंट से की 24 पैकी 22 तास अभ्यास करा, व्यवस्थित केलेला आहे आणि मन लावून केलाय, त्याच्यामुळे आपल्याला येतंय सगळं. फक्त ते आता कसं फोकस करायचं, कसं प्रेझेंट करायचं हाच प्रॉब्लेम. त्याच्यावरती मेन फोकस राहू देत तुमचं. नाही तर त्या 10वीला काय शिंग आहेत का शेपूट आहे? अभ्यास तोच आहे ना. 9वी पर्यंत केला त्याच्यातला थोडा ऍडव्हान्स अभ्यास आहे. असं नाही की तुम्हाला एकदम हिब्रू भाषेत लिहायला सांगितलंय काहीतरी, जे जमणारच नाही. राईट? एम आय राईट? काय करायचं आहे त्याची रिव्हिजन करायची. 15-20 दिवस हातात आहे. जो सब्जेक्ट सोपा आहे, ज्याच्याशी आपली दोस्ती आहे, त्याला पटकन उरकून टाका बाजूला. नंतर तुमचं तुम्ही अनालाइज करा की मला कुठल्या 2 पेपरमध्ये जास्ती गॅप मिळतेय, किंवा म्हणजे मी कुठे कसं मॅनेज करू शकतो. कारण हे तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्या कोणीतरी सांगण्यापेक्षा हे काय होतं माहितीये, मग ते कंपल्शन केल्यासारखं वाटतं. इट्स बेटर स्वतःचं स्वतः अनालाइज करा आणि कुठे कमी पडतंय त्याच्यावरती फोकस करा. आणि हा जर फोकस झाला नाही तर सगळंच कठीण आहे. आईने सांगितलं ते 9वी पर्यंत ठीक होतं. आईने सांगितलं मग तिला आपण ब्लॅकमेल करतो, माझी 10वी आहे, मला हे करून दे ते करून दे. करेक्ट, आम्ही पण केलंय हे, असं घाबरू नका हो म्हणायला. अभ्यास मन लावून केलेला असला ना मित्रांनो की आपण अर्धी लढाई जिंकलेली असते. बरोबर? फक्त आपला जो केलेला अभ्यास आहे ना तो रिप्रेझेंट पेपरमध्ये रिप्रोड्यूस पेपरमध्ये कसा करायचा, तर अतिशय सुबकपणे, सुवाच्य. कुत्र्याचा पाय मांजराला नकोय आपल्याला इकडे, इतर वेळा चालूच जातात. आणि अगदी सुटसुटीतपणाने लिहा. अर्ध लढाई तिकडेच. खरं म्हणजे जसं एक एक पॉइंट तुम्ही जिंकत आलात ना की तो परीक्षक देतो तुम्हाला सरळ हाताने मार्क. त्याला वाचता झालं नाही तर तो मार्क काय देईल हो तुम्हाला? तो पण माणूस आहे शेवटी. आपण अभ्यास जर नीट केलेला असेल तर आपण टेन्शन कशाला घ्यायचं? टेन्शन परीक्षकाला आलं पाहिजे, मला याचा पेपर तपासलाय ना, ते तर सगळं बरोबर लिहितोय, शेवटपर्यंत लिहिलंय का बरोबर, म्हणजे त्याला 3 पानं पूर्ण वाचायला लागतील आपली. काय आपला अप्रोच आहे ना लाईफकडे, म्हणजे बऱ्याचशा मुलांचा असा असतो माझ्याकडे एवढाच वेळ आहे, माझं ते झालंय, माझं असं झालंय. असा नाही ठेवायचा. माझ्याकडे 15-20 दिवस आहेत, माझ्याकडे 7च पेपर आहेत. डिस्ट्रीब्यूट केले तरी प्रत्येकाला 1-2 दिवस येतात. रिफ्रेश वर्षभराचं लक्षात ठेवणं कठीण आहे. रिफ्रेश करा, जे अडकलंय तिकडे मार्किंग करून ठेवा, ते परत परत वाचा. हा अभ्यास जो आहे ना हा सगळ्या सोप्या पद्धतीने करायचा बरं का. आणि मला लक्षात राहायला पाहिजे म्हणून मी करतो. रट्टा मारून केलं ना की मजा येते. रट्ट्यात आपली एखादी स्टेप गेली ना किंवा पुढे सगळी गडगड 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 होत आणि मग मार्कांची पण गडगड 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 खाली येतात सगळे. कुठे 50-40 नाही, 35 पासिंग आहे, लक्षात ठेवा. मला चांगले मार्क मिळवणं गरजेचं आहे, त्याच्यासाठी मला अभ्यास जोरात करायला लागेल. आणि अगदी शेवटचे दिवस आहेत, असं काय खूप वर्षभर परत करायचं असं नाही. वर्षभर न करणं हे तुमच्या हातात आहे. चांगल्या मार्कांनी पास होऊन हे अगदी मनाशी पक्क करा, मी अभ्यास जोरात करेन, चांगले मार्क आणीन. म्हणजे आईवडिलांना डोनेशन किंवा बाकीचे पण सगळे जे प्रॉब्लेम्स होतात ना, की कुठलं तरी कॉलेज मिळालंय, मग कंपनी चांगली नसेल, हे सगळे बाजूला होतात प्रॉब्लेम. स्वतःशी ठरवा, फॉर रिव्हिजन आय हॅव ॲम्पल ऑफ टाइम इन माय हँड. आय विल ॲक्सेप्ट द फॅक्ट
विथ फुल अवेअरनेस अँड विल इम्प्रूव्ह फॉर द बेस्ट. खूप मानसिक सक्षमतेने तुम्ही पेपरची लढाई करायला जाताना आपल्या कंपास मधली सगळी जी आपली आयुधं असतात ना, पेन, पेन्सिल, पट्टी, म्हणजे पट्टीला काही टोकबीक नका करू, पण ती व्यवस्थित आहे ना बघा. सगळ्या गोष्टी पारजून घेतलेल्या असतील, पारखून घेतलेल्या असतील की एव्हरीथिंग विल बी फाईन. आणि भरपूर पाणी घ्या बरोबर. कधी कधी आपल्याला एखादा प्रश्न बघूनच असं तहान लागते, नाही कसं होणार माझं. बरं, असा जो प्रश्न असतो ना तो शेवटी ठेवा. त्याच्यासाठी तुम्हाला किती वाटतं मी एवढं लिहू शकतो तेवढी जागा मोकळी ठेवा आणि पुढच्या प्रश्नावर जा. वेळ वाया जाऊ देऊ नका कुठे. हातातले 3 तास पूर्ण वापरायचे आहेत आपल्याला. आता ही वेळ नाही, लास्ट मिनिट हे 3 तास आहेत ना, ही आपली सेल्फ अनालिसिस आहे. इथे आपली खरी कसोटी आहे की मी हे लिहू शकते की नाही लिहू शकते. तो एक म्हणजे ते काय 7-8 मार्काचा मोठा प्रश्न असेल तो बाजूला ठेवलात आणि बाकीचं तर तुमचं पटापट होईल आणि ते शांत डोक्याने फटाफट होईल, ज्याच्यात आपल्याला मॅक्झिमम मार्क्स मिळतील. मग हे जे आहेत छोटे 7-8 ते रिकवर कसे करायचे ते आपण बघून घेऊया नंतर. पण ते सगळं लक्षात ठेवा बरं का, कुठे काय ठेवलंय, कुठे काय सोडलंय ते. आणि प्रश्नांचे नंबर चुकू देऊ नका. खरं तर हे सगळं तुम्हाला शिक्षकांनी आणि आईबाबांनी सांगितलेलं असणार आहे, पण मी एकदा परत एक मैत्रीण म्हणून तुमच्या कानावर घालते, कारण ह्या चुका होऊ शकतात आणि मग ते मार्क, आपला मार्क हा फोकस आहे. अभ्यास हा तर होताच इतके दिवस, पण आता आपल्याला पुढची चांगली ऍडमिशन मिळण्यासाठी, चांगली कंपनी मिळण्यासाठी, आईबाबांचे डोनेशनचे पैसे कमी होण्यासाठी हा फोकस अतिशय गरजेचा आहे. मला मार्क्स हवेत. कारण ह्याच्या पुढे आपल्याला पुढे सगळे एकटंच डिसिजन घ्यायचे. आईबाबा काही डिसिजन सगळे घेऊन देणार नाही आणि ते घेतलेले त्यांनी आपल्याला आवडणारही नाही. तर बरोबर आहे ना? का आवडेल मी सांगतोय म्हणून इंजिनिअरिंगला जा. मला इंजिनिअरिंगचा ओ आवडत नाही का ठो आवडत नाही. जायचंय नाही. त्यांच्याशी तुम्हाला बार्गेन करायची पॉवर हवी असेल आई वडिलांची तर सेल्फ डिपेंडेंट व्हा. मला मान्य आहे इथे वर्षभरासाठी एकत्र परीक्षा आहे, थोडं कठीण आहे इतर वर्षापेक्षा की एवढं सगळं एकत्र लक्षात ठेवायचं आणि रट्टाही मारायचं नाही. रट्टा मारला की सगळं गडगड. आपले पेपर वेगळ्या परीक्षकाकडे जाणार आहेत, शिक्षकांकडे जाणार आहेत. आपले शिक्षक आपल्याला ओळखत असतात. हा ना, आत्ता काहीतरी चुकला असेल पण इतर वेळा बरोबर असतं. इथे बॅकग्राऊंड म्युझिक काही वाजणार नाही, तो शिक्षक देईल तेच मार्क. आणि ह्याच्या पुढे आता सगळीकडे अशीच परिस्थिती असणार आहे. आपण एवढी सगळी तयारी केली, आपण एवढे सगळे छान पेपर लिहिले, आय डिड माय बेस्ट. बट तुम्हाला एक गंमत सांगू, ह्याच्यात अशीही होऊ शकते कधी अगदी अननोन परीक्षकाकडे, अननोन माणसाकडे आपले पेपर जातात. आपलं जर बॅड लक असेल ना तर त्याच्याकडे काहीतरी प्रॉब्लेम आलेला असू शकतो की त्याचं कोणी आजारी आहे किंवा क्लायमेट चेंजमुळे घरात काहीतरी म्हणजे मिसहाप, आजारपण काहीही झालेलं असू शकतं. त्याचा माइंडसेट डेव्हलप म्हणजे डिस्टर्ब झालेला असतो आणि मग त्या डिस्टर्ब माइंडसेटमध्ये जर त्याने समजा पेपर तपासले, मुद्दामून करेल असं नाही पण होऊ शकतं असं, पण तर मग आपल्या मार्कांची होळीची बोंबाबोंब होऊ शकते. होळी पण जवळ येते ना. आता सध्या प्रलोभन खूप आहेत. आता कुठले तरी नवीन पिक्चर्स रिलीज झालेले असतात आणि यामध्ये आपण कुठे गुंतलेला असतो तर परीक्षेत. आपल्या काहीतरी मॅचेस चालू असतात, त्याला वेळ देता येत नाही. आपण खूप काहीतरी सॅक्रिफाय करतोय असं एक फिलिंग येतं आपल्याला, पण ते सॅक्रिफाय आपल्याच चांगल्यासाठी. आपण जर 100 मार्काचा पेपर पूर्ण सोडवला ना तर त्यातले आपल्याला 70-80 मिळतात. आणि इफ अट ऑल जर आपण 70-80चाच सोडवला, बाकीचं सगळं ऑप्शनला टाकून दिलं, तर मग आपली घसरगुंडी आहेच. आणि मग ऍडमिशन कुठल्या तरी, फालतू नाही म्हणता येणार, पण कुठल्या तरी कॉलेजमध्ये जिथे तुम्हाला चांगली कंपनी नाही आहे, आणि त्याच्यामुळे चांगली कंपनी मिळाली की कसं होतं, तुमची पुढची जी ऑप्शन्स आहेत ना ती पण तुम्हाला चांगली मिळत जातात. किंवा तुमचा जो ऑप्शन व्हेरीफाय करायचा जो बँडविड्थ आहे ती वाढते. पटतंय तुम्हाला मी जे काय म्हणते ते? तर घसरगुंडीला फुल स्टॉप. सचिन तेंडुलकर कोणाकोणाला आवडतो तुमच्यापैकी?
मला वाटतं सगळ्यांना, मलाही आवडतं. मी तर त्याची शिवाजी पार्कला नेट प्रॅक्टिस पण बघितलेली आहे. खूप मन लावून करतो तो मुलगा जे काय करतो ते. नेट प्रॅक्टिस एकदम परफेक्ट असते त्याची. आणि आला ग्राउंडवर आला आणि डकवर गेला तर काय वाटतं तुम्हाला? अरे यार सचिनने असं केलं तसं केलं, हे झालं ते झालं. सगळी जेवढी वगबग आहे ना ती सगळी आपली चालू होती. पण ही वगबग आपल्यालाही लागू होते परीक्षेच्या वेळी आपण डकवर आलो तर आपण वैतागतो. पण तेच जर त्यांनी सेंचुरी हाफ सेंचुरी असं काहीतरी केलेलं असेल तर आपण उदो 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 करतो त्याचं. सेम थिंग इज ऍप्लिकेबल टू अस ऑल्सो. आपल्याला लोकांनी चांगलं म्हणावं, लोकांनी म्हणावं नाही, आपल्याला सेल्फ सॅटिस्फॅक्शन मिळावं, ह्याच्यासाठी सुद्धा आपण चांगले मार्क आणणं गरजेचं आहे. मी उरलेल्या वेळात चांगली तयारी करेन आणि चांगले मार्क आणेन हे दररोज स्वतःला बजावा आणि त्याच्यामुळे तुमचे मार्क खरंच चांगले येतील आणि एंड रिझल्ट बघून आई बाबा बाकीची मंडळी खुश होतील. पण सगळ्यात पहिले तर आपण आतून खुश होऊ की वी डोंट हॅव टू गो फॉर अ डोनेशन कॉलेज. आता सगळ्यात शेवटी अगदी महत्वाचं, खूप पकवलं असं वाटत असेल तर आय एम सॉरी, पण मी काय पकवलं वगैरे नाहीये तुम्हाला. आय ट्राय टू रीच यू. ओके. आता हे सगळं झाल्यावरती अगदी शेवटी घरातून बाहेर पडताना देवाला नमस्कार करा, चेहऱ्यावर आत्मविश्वास आणा आणि सकारात्मकतेचं आईकडून आई लावते ना टिळक, तो लावून घ्या आणि रेडी स्टेडी गो फॉर द पेपर. मग बघा तुम्हाला त्या पेपरला घाबरायच्या ऐवजी तो पेपरच तुम्हाला घाबरेल. या सगळ्यासाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. थँक यू व्हेरी मच.